दक्षिण दिग्विजय झाला. दक्षिण दिग्विजय करून महाराज पुन्हा माघारी निघाले. माघारी येते आता महाराज कर्नाटकामध्ये गेले. कर्नाटकमध्ये मुक्कामी गेले. कर्नाटकामध्ये एक बेलवाडी नावाचं ठाणं आहे. त्या बेलवाडी नावाच्या ठाण्यामध्ये राणी मलम्मा म्हणजे राणी सावित्रीबाई देसाई या तिथं ठाणेदारीन होता. तिचा नवरा आदिलशाहीचा सरदार होता. तो मरण पावला. तो मरण पावल्यावर त्याच्या पश्चात त्या बेलवाडी ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई देसाई पाहत होता. आणि आपला दादाजी नावाचा मराठा सरदार त्याला असं वाटलं, अरे आपण सगळा दक्षिण दिग्विजय करून आलोय. आता कर्नाटकामध्ये काहीतरी बेलवाडी नावाचं ठाणं आहे आणि त्या ठाण्यामध्ये कोणतरी महिला एक बाई सावित्रीबाई देसाई नावाची राणी त्या ठिकाणी राज्य करते. अरे असं आपण त्या बाईला हरू, असं आपण त्या बाईला हरू. या विजयाच्या आनंदामध्ये त्या दादाजी नावाच्या सरदाराने काय करावं, फक्त मोजकच काही सैन्य घेतलं आणि बेलवाडीच्या ठाण्यावर हल्लाबोल केला. हल्ला केला बेलवाडीच्या ठाण्यावर. सावित्रीबाई देसाई सुद्धा जिद्दी होत्या, चिकाटी होत्या. त्याने त्या हल्ल्याला प्रति उत्तर दिलं. प्रति हल्ला केला. झालं तलवारीवर तलवारी भिडल्या, ढालीला ढाली भिडल्या. सपासप कतली आम होऊ लागली. आपापसामध्ये वाद होऊ लागले. रक्त जमिनीवर सांडू लागलं. आणि बघता शेवटी दादाजी नावाच्या सरदाराचा पराभव झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदाराचा दादाजींचा पराभव झाला. दादाजींना तिथनं पळावं लागलं आणि राणी सावित्रीबाई देसाईचा विजयी झाला. दादाजी माघारी आला. त्यांच्या जिव्हाळी लागलं, अरे इतका दक्षिण दिग्विजय केला आणि या कर्नाटकामध्ये एका बाईकडून हरलो आणि माझा पराभव झाला. ही गोष्ट जर राजांना कळली, नाही जिंकलं पाहिजे, आपण जिंकलं पाहिजे. पुन्हा हल्ला करायचा. दादाजींनी काय करावं, होतं नव्हतं तेवढं सैन्य गोळा केलं आणि पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला केला. सैन्य संख्या आता भरपूर होती. हल्ला बोल झाला. पुन्हा सावित्रीबाई देसाईंनी प्रति उत्तर दिलं. प्रति हल्ला केला. झालं तलवारीवर तलवारी भिडल्या. पुन्हा ढालीवर ढाली भिडल्या. सपासप वार होऊ लागले. कतले आम होऊ लागली. आणि बघता आता मात्र सावित्रीबाई देसाईचं बळ कमी पडलं आणि सावित्रीबाईचा पराभव झाला. सावित्रीबाईंना कैद झाली. दादाजींना आनंद झाला. छाती फुगली गेली. आता बाई हरली. चला हिला कैद करा आणि राजांसामने हजीर करा. सावित्रीबाई देसाईला कैद झाली आणि राजांसामने नेण्यात आलं. सावित्रीबाई देसाई कैद झाल्या होत्या. 4 पावलं पुढे गेल्या. थबकल्या, थांबल्या आणि टरकन पाठीमागे फिरल्या आणि पळत जाऊन आपलं तानं लेकरू, आपलं तानं बाळ आपल्या 2 हातामध्ये उचललं आणि म्हणाली, आता चला. दादाजींनी सावित्रीबाई देसाईला कैद करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये महाराजांसमोर उपस्थित केलं, हाजीर केलं. सावित्रीबाईंना माहिती होतं, मी पराभूत आहे, मी कैदी आहे, मी गुन्हेगार आहे, मी दोषी आहे. हा राजा आता मला शिक्षा करणार. हा राजा आता मला शिक्षा फरमावणार, मला तुरुंगात टाकणार. आता मला शिक्षा होणार, हे नक्कीच होणार. पण आता त्या सावित्रीबाई देसाई घाबरल्या नाही, डमगल्या नाही. छत्रपती शिवाजी महाराज काही बोलण्या अगोदरच सावित्रीबाई देसाई सरकन पुढे सरकल्या. आपल्या हातातील तानबाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि 2 पावले पाठीमागे आल्या आणि सावित्रीबाई देसाई म्हणतात, महाराज मी तुमची कैदी आहे, मी तुमची गुन्हेगारीण आहे, मी पराभूत झालेली आहे, मी कैदी आहे. जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या. जो काय गुन्हा माझ्या लावायचा आहे तो माझ्यावर लावा. जो काय दोष द्यायचा आहे तो मला द्या. मी तुमची कैदी आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही. याला शिक्षा नको. अहो आताच कुठे जन्म घेतलाय त्यांनी, जग सुद्धा बघितलं नाही. माझ्या तान्या बाळाला शिक्षा नको. महाराजांनी सावित्रीबाई देसाईकडे बघितलं, मांडीवर ठेवल्या तान्या बाळाकडे बघितलं आणि महाराजांनी गालातल्या गाला स्मित हास्य केलं आणि इशारत केली चिटणीसला. चिटणीस लगेच वाटीमध्ये दूध घेऊन आला, महाराजांच्या हातामध्ये दिलं आणि महाराज आपल्या हाताने चमच्याने त्या तान्या बाळाला, मांडीवर असल्या तान्या बाळाला दूध पाजू लागलं. बाळाला दूध पाजून झालं. वाटी परत केली आणि महाराजांनी हसत सावित्रीबाई देसाईकडे बघितलं, मांडीवर असणाऱ्या तान्या बाळाकडे बघितलं आणि हसत राजे म्हणतात, अरे हा जो मांडीवर आहे ना, तो माझा भाचा आहे. जर हा माझा भाचा तर तुम्ही माझ्या बहीण झाला.
अधिकार हिरावून घेतो. दादाजी, अहो माझ्या बहिणीचं राज्य तर तिला परत द्या, पण आम्ही तिला बहीण मानतोय, बहीण. आणि आमची बहीण म्हणून चाळी सोळी मध्ये त्यांना नवं राज्य सुद्धा जोडून द्या. आणि आमच्या मांडीवर जो आहे ना, तो आमचा भाचा आहे, भाचा. चिटणीस, आमच्या भाच्याची दुधा भाताची सुद्धा व्यवस्था करा. त्या सावित्रीबाई देसाई एकदम गडबडून गेल्या. त्यांना काहीच कळणार. अरे कोण हा राजा, कैसा हा राजा? नाही नाही, ऐसा राजा होणेच नाही, ऐसा राजा होणेच नाही. अरे हा राजा मला शिक्षा करायचं दूर, मला गुन्हेगार म्हणायचं दूर, माझं हारलेलं राज्य सुद्धा तो मला परत देतोय, पण हा राजा मला बहीण मानतोय आणि चोळी बांगडीमध्ये मला नवं राज्य सुद्धा देऊन टाकतोय. आणि माझ्या तान्या बाळाला हा राजा भाचा मानतोय आणि दुधा भाताची व्यवस्था करतोय. अरे नाही नाही, ऐसा राजा होणे नाही, ऐसा राजा होणे नाही. या राजाचं अस्तित्व या कर्नाटकच्या मातीमध्ये राहिलं पाहिजे. या राजाची कीर्ती या माझ्या मातीमध्ये राहिली पाहिजे. काय बरं करावं, काय बरं करावं. झालं. आणि सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाचं 3 दगडी शिल्प तयार केलं. या प्रसंगाचं 3 दगडी शिल्प तयार केलं. म्हणजे कसं, छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसले आहेत, त्यांच्या मांडीवर तान्हं बाळ आहे, त्या तान्ह्या बाळाला महाराज हाताने दूध पाजत आहे आणि समोर सावित्रीबाई देसाई उभ्या आहेत. हे 3 दगडी शिल्प या सावित्रीबाई देसाईने कर्नाटकामध्ये धारवाड नावाचा जिल्हा आहे, धारवाड नावाच्या जिल्ह्यामध्ये यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड नावाच्या गावामध्ये एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरामध्ये सावित्रीबाई देसाईनं महाराजांचं कोरलेलं हे 3 दगडी शिल्प आहे. महाराज जिवंत असताना त्यांचं पहिलं मंदिर कुठं उभं झालं असेल तर सावित्रीबाई देसाईने कर्नाटकामध्ये उभं केलं आहे. कधी कर्नाटकला गेले तर नक्कीच बघा. ही आपल्या महाराजांची ख्याती होती.